नवरात्रीमध्ये कुमारिका पूजन केलं जातं. पण हे कुमारिका पूजन केल्याने काय लाभ होतो? कुमारिका पूजन का करावं? कसं करावं? कधी करावं? या सर्व विषयावरती आज आपण माहिती पाहणार आहोत. आदिशक्ती अंबिकेची पूजा म्हणजेच शक्तीची पूजा. शक्तीचा जागर आणि शक्तीच्या पूजेमध्येच कुमारिका पूजनालाही महत्त्व आहे. कुमारिका पूजनाशिवाय देवीचं पूजन पूर्णच होत नाही, असेही म्हणतात. या नवरात्रीमध्ये कुमारिका पूजनाला अधिक महत्त्व प्राप्त होण्याचं कारण काय आहे? कुमारिकांना देवीचं रूप मानलं जाऊन त्यांचं पूजन केल्याने नक्की काय व कोणते लाभ होतात हे पण आज आपण पाहणार आहोत. कुमारिका पूजनामध्ये कोणत्या वयाच्या कुमारिकेचे पूजन केल्याने कशा प्रकारचा लाभ होतो हेच आता आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. माझ्या सर्व स्वामी भक्तांना प्रथम श्री स्वामी समर्थ. नवरात्री उत्सव चालू झालेला आहे. नवरात्रीमध्ये आपण बऱ्याचशा सेवा, पूजा अर्चा, आराधना, देवीचा जागर तर करतच असतो. त्यातली त्यात आपल्याला कुमारिका पूजन पण करायचे आहे. तर ते कुमारिका पूजन आपण कशा प्रकारे करायचे? कोणत्या वयाच्या मुलींना आपण जेवणासाठी बोलवायचं? त्यांना काय दान द्यायचं किंवा कोणती भेटवस्तू द्यायची? यावरती आपण डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत. त्याचबरोबर कोणत्या वयातल्या कुमारिकेला जर तुम्ही भोजनाला बोलवलं तर त्याचे फळ पण काय आहे हे आज आपण सविस्तर पाहणार आहोत. चला मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. हिंदू धर्मग्रंथानुसार नवरात्रीमध्ये छोट्या छोट्या मुलींना बोलावून अर्थात कुमारिकांना बोलावून त्यांचं पूजन करावं असं सांगितलेलं आहे. 2 वर्षापासून ते 9 वर्षापर्यंतच्या मुलींची पूजा करावी. शास्त्रानुसार एका कुमारिकेच्या पूजनेने ऐश्वर्य प्राप्त होते. म्हणजे तुम्ही जर एकच कुमारिका पूजनासाठी बोलवली तर त्याने ऐश्वर्य प्राप्त होते. 2 कुमारिकांच्या पूजनाने मोक्ष प्राप्ती मिळते. 3 कुमारिकांच्या पूजनाने धर्म, अर्थ, काम, मोक्ष यांची प्राप्ती होते. 4 कुमारिकांच्या पूजनाने राज्यपद मिळतं. 5 कुमारिकांच्या पूजनाने विद्याप्राप्ती होते. 6 कुमारिकांच्या पूजनाने सिद्धिप्राप्ती होते. 7 कुमारिकांच्या पूजनाने सुख, समृद्धी यांची प्राप्ती होत असते. तर 9 कुमारिकांच्या पूजनाने पृथ्वीच्या प्रभुत्वाची प्राप्ती होते. शास्त्रामध्ये वयानुसार सुद्धा मुलींना वेगवेगळ्या देवीचे स्वरूप मानून त्यांची पूजा करण्याचे सांगितलेले आहे किंवा मानण्यात आले. नवरात्र साजरं करण्याचा मूळ भाव हाच आहे की कुमारिका पूजनीय असून त्यांचा नेहमी सन्मान करावा. कुमारिका पूजनाचा विधी काय असतो? तर कुमारिका पूजनामध्ये 2 ते 9 वर्षापर्यंतच्या मुलींची पूजा केली जाते. या मुलींना आदल्या दिवशीच आमंत्रण द्यावं. त्यानुसार दुसऱ्या दिवशी मुली घरी आल्यानंतर त्या मुलींचे पाय धुवावेत. त्यानंतर मुलींना हळदी कुंकू लावावे. त्यांच्या कपाळी पण लावावे. त्यांच्या पायांना सुद्धा हळदी कुंकू लावावे. एक फूल चरणांवरती व्हावं. त्याचबरोबर त्यांना आसनावर बसून एक मंत्र देखील म्हणावा. म्हणजे हा मंत्र आपण स्वतः उच्चारायचा आहे. तर तो मंत्र कोणता आहे तो लक्षात ठेवा आणि जर लक्षात राहत नसेल तर तो लिहून घ्या. ओम कौमार्ये नमः हा मंत्र आहे. या मंत्राचा उच्चार तुम्ही 11 वेळा करा, 21 वेळा करा. जास्त वेळा करायची आवश्यकता नाही आहे. तर जेव्हा त्यांना तुम्ही आसनावरती बसवसाल त्याच्यानंतर या मंत्राचा उच्चार आपल्याला करायचा आहे. म्हणजे त्यांना आपण आसनावरती बसवलं त्यानंतर तुम्ही त्यांना तिथे पण हळदी कुंकू लावा आणि हळदी कुंकू लावत असताना त्यांची पूजा करत असताना हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. नंतर त्यांना जेवायला वाढा. जेवणामध्ये असे पदार्थ बनवा की खरंच लहान मुलींना ते मनापासून आवडतील. जेवणामध्ये एकतरी पदार्थ गोड बनवा. डाळ भात, पुरी भाजी. जेवण झाल्यानंतर मुलींना एखादी भेटवस्तू द्यावी. शक्य असेल तर मुलींना त्यांच्या केसात घालायला गजरा द्यावा. जर शक्य नसेल, कारण काय होतं ना, काही टायमिंगला गजरे भेटत नाहीत, अवेलेबल होत नाहीत. काही ठिकाणी म्हणजे जर एकदम खेडेगाव असेल तर त्या ठिकाणी गजरे इझिली अवेलेबल पण होऊ शकत नाहीत किंवा सिटीमध्ये सुद्धा जर क्वांटिटीच कमी असेल तर गजरे तुम्हाला भेटू शकत नाही. तर तुम्ही त्यावेळेस एखादी गुलाबाचे फूल जरी त्या मुलींना दिले तरीही चालेल. देवी स्वरूप मानून त्यांना नमस्कार करावा. आता बघूयात की नवरात्रीमध्ये कोणत्या वयातल्या मुलींची पूजा केल्याने काय फळ मिळते. भागवत पुराणातील तृतीय स्कंदानुसार 2 वर्षाच्या मुलीची कुमारिका म्हणून पूजा केल्याने गरिबी दूर होते.
तर 3 वर्षाच्या मुलीला त्रिमूर्ती म्हणतात. म्हणजे दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती यांचं स्वरूप मानून या 3 वर्षाच्या मुलीची पूजा केल्याने धर्म, अर्थ आणि काम यांची प्राप्ती होते. वंश पुढे वाढतो. 4 वर्षाच्या मुलीला कल्याणी म्हणतात. या मुलीची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या सुखांची प्राप्ती होत असते. त्याचबरोबर 5 वर्षाच्या मुलीला म्हणजे ज्या मुलीचं वय 5 वर्ष आहे त्या मुलीला रोहिणी म्हणतात. या मुलीची पूजा केल्याने सर्व रोगांचा नाश होतो. 6 वर्षाच्या मुलीला कालिका म्हणतात. या मुलींची पूजा केल्याने शत्रूंचा नाश होतो. 7 वर्षाच्या मुलीला चंडिका म्हणतात. या मुलीची पूजा केल्याने धन, ऐश्वर यांची प्राप्ती होते. 8 वर्षाच्या मुलीला शांभवी म्हणतात. यांची पूजा केल्याने सुख, दुःख दूर होतात. 9 वर्षाच्या कुमारिकेला दुर्गा म्हणतात. या मुलीची पूजा केल्याने परलोकातही सुखाची प्राप्ती होत असते. 10 वर्षाच्या मुलीला सुभद्रा म्हणतात. या मुलीची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. तर आता एक प्रश्न तुमच्या मनामध्ये आलेला असेल की ताई 2 वर्षाची एकच मुलगी बोलवावी का, 3 वर्षाची एकच मुलगी बोलवावी का? तर असं काही नाही आहे. असं होऊ शकत नाही की तुमच्या एरियामध्ये फक्त 2 वर्षाची एकच मुलगी असेल, 3 वर्षाची एक मुलगी असेल. तुम्हाला या दिवसांमध्ये म्हणजे आपण आहे ना कोणत्या दिवशी हे पूजन करायचं आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. पण तुम्ही काय करा, 2 वर्षाच्या 2 मुली भेटल्या तरी तुम्ही जेवण त्यांना घालू शकताय. 3 वर्षाच्या 3, 4 ज्या वयोमानानुसार तुम्हाला जेवढ्या मुली भेटतील तेवढ्या घातल्या तरीही चालेल. त्याच्यासाठी कुठलंही बंधन नाही आहे. कारण असं होऊ शकत नाही की 2 वर्षाची एकच भेटेल, 3 वर्षाची एकच भेटेल, 4 वर्षाची एकच भेटेल किंवा 4 वर्षाची नसले तर काय करायचं. असं मनामध्ये काहीच आणू नका. ज्या वयोगटातील मुली तुम्हाला भेटतील त्या मुलींना तुम्ही भोजन आवर्जून घाला, त्यांची पूजा करा. तर याप्रमाणे नवरात्रीमध्ये कुमारिका पूजन केल्याने आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे लाभ मिळत असतात. शारदीय नवरात्रीच्या 9 दिवसांसाठी घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला म्हणजे जो आपला मुख्य दरवाजा असतो ना त्याच्या दोन्हीही बाजूला म्हणजे बाहेरच्या साईडने चुना आणि हळदीने स्वस्तिक चिन्ह काढायचे आहे. म्हणजे चुना आणि हळद मिक्स करायची आणि दोन्हीही साईडनी स्वस्तिक चिन्ह काढायचे आणि स्वस्तिकाच्या दोन्ही साईडला 2-2 उभ्या रेषा मारायच्या असतात. त्याचबरोबर आंब्याचे तसेच अशोकाचे म्हणजे या 2 झाडांच्या पानांचे तोरणही आपल्याला आपल्या दाराला लावायचे आहे. तुम्हाला जर रोज शक्य झाले तोरण चेंज करणे तर तुम्ही चेंज करा. रोजची रोज तुम्ही त्या पानांचे तोरण आवर्जून लावा या 9 दिवसांमध्ये. जर शक्य नसेल तर तुम्ही पहिल्या माळेला लावले, तुम्ही 5व्या माळेला लावले, 7व्या माळेला लावले, दसऱ्याला लावले तरीही चालेल. असे केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आल्याने घरातील लोकांचं शारीरिक, मानसिक स्वास्थ्यही उत्तम राहतं. घरातील कुठल्याही प्रकारचा दोष असेल तर तो निघून जातो. शारदीय नवरात्रीमध्ये घटस्थापना केल्यानंतर सात्विक आहार घ्यावा. त्याचबरोबर या 9 दिवसांमध्ये नॉनव्हेज वर्ज्य करायचे. तुम्हाला नवरात्रीचे व्रत असो अगर नसो असले तर वर्ज्यच असते. पण ज्यांना नवरात्रीचे व्रत नाही आहे त्यांनीसुद्धा या नवरात्रीमध्ये लहान मुलं असो मोठी माणसे असो सर्वांनी या 9 दिवसांमध्ये नॉनव्हेज पूर्णपणे वर्ज्य करायचे आहे. नॉनव्हेज खाऊ नये. त्याचबरोबर ब्रह्मचर्याचे पालन करावे. आई भगवतीच्या सेवेमध्ये हे 9 दिवस पूर्णतः समर्पित राहावं. यंदाच्या नवरात्रीमध्ये आई जगदंबेचं आगमन हत्तीवरून होणार आहे आणि आईचं वाहन काय आहे या गोष्टीला खूप महत्त्व आहे. कारण आईच्या वाहनातून आपल्याला येणाऱ्या वर्षाचे संकेत मिळतात. जसं की यंदा देवी हत्तीवरून येत आहे. हत्ती हे समृद्धीचं, सुखाचं, ऐश्वर्याचं प्रतीक आहे आणि म्हणूनच येणारं पुढचं वर्ष हे सुख समृद्धीने भरलेलं जाणार आहे असाच संकेत यातून मिळतो. देवीचं वाहन कसं ठरतं हे पण आपण पाहूया. हे तुम्हाला माहीत आहे का नाही हे सांगता येत नाही. तर मी थोडक्यात सांगते की यावर्षी देवी हत्तीवरून आलेली आहे किंवा पुढच्या वर्षी कशा म्हणजे कोणत्या गोष्टीने हे ठरतं हे मी तुम्हाला सांगते थोडक्यात. तर देवीचं येणं कोणत्या वारी किंवा देवीचं नवरात्र कोणत्या दिवशी आहे त्या वारानुसार हे वाहन ठरत असतं. जसं की नवरात्र जेव्हा रविवारी आणि सोमवारी सुरू होतं
तेव्हा आई जगदंबा हत्तीवरून येत असते. याच प्रकारे मंगळवार, बुधवार, शुक्रवार या दिवसांची वाहनं वेगवेगळी आहेत आणि त्या वाहनानुसार निघणारे संकेतही वेगवेगळे आहेत. पण यंदाचा संकेत हा सगळ्यांसाठी सकारात्मक आहे. म्हणूनच यंदाच्या नवरात्रीमध्ये कुमारिका पूजन करून आई जगदंबेचा आशीर्वाद नक्की मिळवावा. कुमारिका पूजनासंदर्भात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कुमारिका पूजनामध्ये जर तुम्ही अनाथ, गरीब कुमारिकांना घरी बोलावून त्यांचं पूजन केलं तर त्याचं फळ निश्चितच तुम्हाला कैक पटीने अधिक मिळणार आहे. कारण भुकेल्या जीवाला जर अन्न मिळाले आणि त्याचबरोबर आई जगदंबेचा कृपा आशीर्वाद पण तुम्हाला मिळेल. कारण नवरात्रीमध्ये सगळीकडेच कुमारिका पूजन केलं जातं. त्यामुळे छोट्या मुलींना एकाच वेळी अनेक ठिकाणांहून आमंत्रण येत असतात. अशा वेळी मुली थकून जातात आणि व्यवस्थित जेवणही करत नाहीत आणि मग अन्नही वाया जातं. त्यापेक्षा गरीब अनाथ कुमारिकांना जर तुम्ही घरी बोलावून त्यांचं कुमारिका पूजन केलं तर त्या पोटभर जेवतीलही आणि जाताना तुम्हाला भरभरून आशीर्वादही देतील. कारण या दिवसांमध्ये कुमारिका पूजन बऱ्याच जणांना माहिती आहे. जर जे माझ्या व्हिडिओवरती आलेल्या ताई दादा असतील त्यांनी यावर्षीपासून आवर्जून कुमारिका पूजनाला सुरुवात करा आणि याचा अनुभव घ्या. तुमच्या आयुष्यामध्ये किती चेंजेस होणार आहेत. सर्वसाधारण आपल्यासारखे घरातील जर तुम्ही कुमारिकांना जेवणासाठी बोलवलं तर काय होतं, बऱ्याच ठिकाणी आमंत्रण असतं. त्यामुळे त्या जेवण बळच करणार आहेत तुमच्या घरामध्ये, न विलाज असतं. तर हे आपल्याला करायचं नाही आहे. त्याच्यामुळे शक्य झाले तर तुम्ही कुठून तरी गोरगरीब मुलींना बोलावून त्यांना व्यवस्थित त्यांचा पाहुणचार, आपण कसं बोलतो आपल्या घरी पाहुणे येतात त्यावेळेस आपण त्यांचा कसा पाहुणचार करतो तसंच या कुमारिकांचं पूजन आपल्याला करायचं आहे. तर शक्य झाले तर तुम्ही बोलवा. जर शक्य नसेल तर काय करायचं, तुम्ही एक जरी कुमारिका मुलगी बोलवली ना तरीही चालेल. 5वीला म्हणजे 5वी जी माळ असते त्या दिवशी तुम्ही बोलवलं तरी चालेल. 7व्या माळेला बोलवलं तरी चालेल. 8व्या माळेला जरी कुमारिकांना तुम्ही जेवण करण्यासाठी बोलवलं, कुमारिका पूजन त्या दिवशी केलं तरीही चालेल. तुमच्या मते तुमच्या इच्छेनुसार किंवा तुम्हाला ज्या गोष्टी शक्य होईल तुम्हाला त्यांना देणं त्या गोष्टी आणा. असं काही नाही आहे की मोठी गोष्ट भेटली म्हणजे त्या मुली खुश होतील. मुलींना पाहणं मेकअपचं सामान खूप आवडत असतं. तुम्ही त्यांना लिपस्टिक जरी आणून दिली तरी त्या खुश होणार आहेत. तर त्यांना त्यांच्या मेकअपच्या साहित्यापैकीच एखादी वस्तू तुम्ही त्यांना गिफ्ट द्या. गजरा आवर्जून त्यांना द्या आणि गजरा घेणं शक्य होत नसेल किंवा भेटला नाही तर तुम्ही एखादं फूल, गुलाबाचं का असेना पण तुम्ही त्यांना फूल द्या, आवर्जून द्या आणि त्यांची पंचोपचारपणे म्हणजे व्यवस्थित अशी पूजा अर्चना करा. त्या पण खुश झाल्या पाहिजेत. आणि शक्य झालंच तर गरीब कुमारिका मुली शोधून त्यांना तुम्ही हे सर्व मी आज जे काही तुम्हाला सांगितलेले आहे त्या प्रकारे त्यांची पूजा अर्चा करा. त्यांना जेवण द्या, त्यांना एखादी भेटवस्तू द्या. चला मग आजचा व्हिडिओ असा होता. आय होप तुम्हाला ही माहिती पण आवडली असेल, हा व्हिडिओ पण आवडला असेल. जर माझ्या व्हिडिओवरती कोणी नवीनच असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि या वर्षीपासून आवर्जून कुमारिका पूजन करायला सुरुवात करा. जर कोणी अगोदरच करत असेल तर अतिउत्तम, जर कोणी करत नसेल तर इथून पुढे सुरुवात करा. तुमच्याच्यानी जास्त मुलींना जेवण करणं शक्य नसेल तर तुम्ही एकच कुमारिका बोलवा, पण आवर्जून एक तरी कुमारिका तुम्ही जेवायला बोलवा. तिला जेवण घाला, तिला काहीतरी भेटवस्तू द्या. चलात मग झालेली सेवा स्वामींचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.